40व्या गळीत हंगामाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा गळीत हंगाम झाला ते सन्माननीय आपल्या सर्वांचे खासदार अमोलजी कोल्हे आणि आमदार शरदरावजी सोनावणे. परवाच सत्यजित शेरकर खास निमंत्रण द्यायला मला आले होते. निमंत्रण द्यायला आले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि सत्यशीलजी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याशी सुसंवाद केला, भाषण केलं, त्यातल्या भागाने सुसंवाद केला. या प्रसंगी उपस्थित असलेले आत्ताजनी महाराज शंकरचे संजयरावजी काळे, अनेक ज्येष्ठ मंडळी इथे आहेत. आणि तात्याजी मेहर आहेत, तानाजी शेठ बेंके आहेत, मातोश्री सुमित्रताई शेखर, ज्येष्ठ संचालिका नीलमताईजी तांबे, सर्वच संचालक मंडळ आणि सर्वच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी, आजी माजी सदस्य, सर्वच ऊस उत्पादक शेतकरी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या साखर कारखान्याचा 40वा गळीत हंगाम सुरू होत आहे. एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गेल्या 40-42 वर्षापूर्वी मला वाटतं या कारखान्याची स्थापना झाली. त्यावेळी ते समाजजोरींना आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर आणि त्यांचे सहकारी, त्यांच्या सहकार्यामध्ये मला वाटतं दत्तूशेठजी शेरकर असतील, आमचे सासरे दत्तूशेठजी लेंडे असतील, गोविंदरावजी ढोले असतील, बाळासाहेब मेहर असतील, अनेक मंडळी, मार्केटचे मंडळी. मला आठवतं की कधी कधी मी त्यावेळी लहान होतो, कधी कधी आमच्या याच्यावरती सुद्धा काही मंडळी यायची. आणि माझ्यासारखा त्यावेळेचा मुंबईला असलेला छोटासा, कधी 18 वर्ष पूर्ण झाले असेल, आमचे सगळेच भाऊ याचे सभासद आहेत. 40 वर्षापूर्वी सभासद केलेले आम्हाला, म्हणजे त्यावेळेस दत्तूशेठ लेंडेंनी सभासद केलं. आणि अशा प्रकारे 40 वर्ष आपला कारखाना उत्तरोत्तर अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे. हे परवाच सत्यशील दादाला बोललो की आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीनची काही परिस्थिती आहे, टोमॅटोची काही परिस्थिती आहे, कांद्याची काही परिस्थिती आहे, द्राक्षाची काही परिस्थिती आहे, बांधूसला कल्पना असेल, केळीची काही परिस्थिती आहे. परंतु खऱ्या अर्थानं आपला कारखाना आपल्याला ॲश्वर्ड भाव देतो. कदाचित 100 रुपये कमी असतील, जास्त असतील वगैरे, त्यातलं काही मला माहीत नाही. कारखान्याबद्दलचं मला काही विशेष नॉलेजसुद्धा नाही आहे, कारण कारखान्याची निवडणूक लढवायचा माझा कधीच विचार झाला नव्हता, त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये सुद्धा मी काही गेलो नाही. परंतु हे ॲश्वर्ड अशा प्रकारचं एक पीक आहे ऊस. अति पाऊस झाला तरी त्याच्यावरती काही थोडाफार परिणाम झाला असेल, काही झाला असेल. परंतु मगाशी सत्यशील दादांनी सांगितले की जवळजवळ 25,000 शेतकऱ्यांच्या चुली या म्हणजे किती कुटुंब असतील या कारखान्यावरती चालत आहे. आणि आपण हा कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवत असावा असं मला तरी वाटतंय. आत्ताच सत्यशील दादांनी सांगितलं की अतिशय पारदर्शक त्यांनी त्यांचे विचार मांडले. कशाबद्दलही त्यांनी काही हाड पडदात ठेवलेलं नाही, अगदी पारदर्शक. तुम्हाला काट्याचं पाहिजे तर काट्याचं, ह्याचं पाहिजे ज्याचं, त्याचं पाहिजे तर सर्व अतिशय पारदर्शकपणाने त्यांनी सर्वच आपले विचार मांडले. त्यामुळे हा तरुण उमदा कार्यकर्ता नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे यापुढेही भविष्यात कारखाना चालवेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. मगाशी सहज ओझरता त्यांनी उल्लेख केला की अजितदादा या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार होते, परंतु काय झालं काही कल्पना नाही. सत्यशील दादाच बोलले की कोणतं मांजर आडवं गेलं काही कल्पना नाही. परंतु ती मांजर मला इथे आहे की नाही मलाही काही कल्पना नाही. कदाचित नसावं असं मला वाटते. त्यामुळे आत्ता कार्यक्रम अतिशय सुरळीत आणि व्यवस्थित चाललेला आहे. मी या तालुक्याचा 10 वर्ष लोकप्रतिनिधी होतो आणि माझ्या कार्यकाळात मला काही बोलायचंच नव्हतं, पण बोलायला दिलं. म्हणून माझ्या कार्यकाळात मलाही काही राजकारणाचा फार जास्त काही अनुभव नाही आणि मी राजकारणी माणूसच नाही बरोबर. परंतु माझ्याकडे शेतकरी यायचे की आमच्या कॅनलला पाणी सोडा, माता भगिनी यायच्या की टँकर चालू करा, काही शेतकरी यायचे आमच्या बांधावरती रस्ता न्या. असं काही करत असताना हा तालुका जास्तीत जास्त ओलिताखाली आला पाहिजे या दृष्टिकोनातनं त्यावेळेचं शिवशाहीचं सरकार होतं. आणि इट वॉज अ गोल्डन पिरियड असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही. ते सुवर्ण काळ त्यावेळेचा होता असं मला तरी वाटते.
आपल्या तालुक्यामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये मी नाही केलं. आय एम जस्ट इन्स्ट्रुमेंट. मी एक निमित्त मात्र असतो, त्यात मी ते करून घेतलं असावं. मुंबईमध्ये असणारा माणूस मला काय इकडे यायची गरज होती, का लोकांची नेहमीच्या मनामध्ये असेल. आणि त्या माझ्या कार्यकाळात मी करण्याचा प्रयत्न केला. 2 धरणं झाली, 4 जवळजवळ MI टँक झाली, पिंपळगाव जोगा, तुमचा चेरेवाडी, 4 MI टँक झाले. दादांना माहिती आहे कुठली कुठली MI टँक झाली. आणि या तालुक्यामध्ये वाहत असलेल्या 4 नद्या होत्या, पण किटीची रांग उभी केली, याच्या सर्वांना कल्पना आहे. आणि कदाचित आपल्या शेतीला पाणी मिळालं म्हणून कदाचित ऊसाचं उत्पन्न वाढलं असावं असं मला तरी वाटतं. तर असं असतं आपला कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. मलाही काही जास्त बोलायचं नाही. सत्यशील दादांनी सर्वच काही सांगितलेलं आहे. एक अतिशय पारदर्शक असा कारभार आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं तालुक्याला दिशा देण्याचं काम निवृत्ती सरकार, आदरणीय दादा सहकार मंत्री शिवाजीराव काळे यांनी खऱ्या अर्थाने केलं. त्याच्यानंतर वल्लभशेठ वगैरे आले, आम्ही माझ्यासाठी कार्यकर्ते आले, म्हणजे जुनी मंडळी आहे तिथे. खऱ्या अर्थानं सहकाराच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम या 2 सहकार महर्षींनी केलं. आणि त्याची परंपरा त्यांचे पुढील पिढी अतिशय चांगल्या प्रकारे चालवत आहे. आणि त्यांनी अशाच प्रकारे हा कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवावा. कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याची काही तक्रार येऊ नये. मी काही कारखान्याच्या विरोधात नाही. गेल्या निवडणुकीच्या माध्यमातून मी आपल्या विरोधात काम केलं. मी सांगितलं की सत्यजी तुम्ही तो कारखाना भाऊ, असं शेतकऱ्यांचं मत आहे. म्हणून आम्हाला दादांच्या पाठीमागे उभं राहावं लागलं. आणि योगायोगाने दादा निवडून आले. निवडून आल्याबरोबर सत्यजीजी तुम्ही ते बोलला नाहीत. मी तुमच्या घरी आलो होतो, तुमचा मी सत्कार केला. बोला कारखान्याच्या म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून आपण काहीतरी प्रचार करत असताना काहीतरी कटू शब्द जात नाहीत, परंतु ते काही तुम्ही मनावर घेऊ नका. कारखान्याला माझा विरोध नाही आहे. आणि मी खरं सांगायचं, कालच मी त्यांना सांगितलं की मी आपली शेती आहे, माझी ते ऊस उत्पादक करतात, पण तो ऊस उत्पादक करतात, पण ते आमच्या दादांच्या नावाने ते सगळा ऊस जातो. काही वर्षापूर्वी मला निवडणूक लढवायचा विचार होता, तेव्हा मी आमच्या दादांना सांगितलं होतं की माझ्या नावावरती काहीतरी ऊस टाका, नाहीतर माझा फॉर्म बाद होईल म्हणून. तरी मी बरेच वर्ष माझ्या नावावरती ऊसच पाठवलं नाही. त्यामुळे मला निवडणूक लढवायची नव्हती. याचा अर्थ माझा तुम्हाला विरोध नाही आहे. तुम्ही आता सर्व काही गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्याचा मी उहापोह इथे करत नाही. आपण अतिशय चांगल्या प्रकारे कारखाना चालवावा, अतिशय चांगला भाव द्यावा, शेतकऱ्यांच्या कुठल्या तक्रारी येते न येतील याची काळजी घ्यावी. माझ्या शुभेच्छा नक्कीच तुमच्या पाठीमागे नेहमी राहतील अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दांगड साहेब. या बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.